नमस्कार मंडळी, आज बनवलेला आहे कर्ड राईस. हा राईस जेवढा टेम्पटिंग दिसायला छान दिसतोय ना, त्याच्यापेक्षाही सोपा आहे करण्यासाठी. चला तर आज आपण तेच पाहणार आहोत की कर्ड राईस कसा बनवायचा. त्यासाठी करायचं काय की घरामधला आपल्याला शिजवलेला भात घ्यायचा आहे. तर हा मी बासमती तुकडा राईस घेतलेला आहे. जो काही तुमच्या घरात भात शिजवलेला असेल तर तो ह्याच्यासाठी कुठलाही भात तुम्ही साधा राईस वापरू शकता. जेवढा पाहिजे तेवढा वाडग्यामध्ये काढून घ्यायचा. ह्यामध्ये साधारण पाऊण पेला दूध ओतलेलं आहे. कोमटच दूध आहे हे. तर हे दूध ओतायचं आणि ह्यामध्ये साधारण अर्धा पेला, त्याच पेल्याने अर्धा पेला मी आपलं दही, घरामध्ये दही घातलं होतं तर हे दही ओतलेलं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे की हे दही आणि दूध ह्या भातामध्ये चांगलं कालवून घ्यायचं आहे. आता हे दही आणि दूध छानपैकी असं सुट्टं सुट्टं राईस करून घेतला, कालवून घेतला की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला टाकायची आहे चवीप्रमाणे साखर. तर साखर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे लगोलग आपल्याला मीठही ॲड करायचं आहे. आता बघा मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मीठ ॲड केल्यानंतर, साखर ॲड केल्यानंतर भात आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्यासाठी बनवायचा आहे एक छानपैकी तडका. तडका पॅन घेतलेला आहे. तडक्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतायचं आहे. ह्यासाठी कर्ड राईससाठी तडका मात्र मंडळी खूप छान असा लागला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा राई टाकलेली आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे आणि 1 चमचा, 1 टेबलस्पून आपल्याला इथे टाकायचं आहे चण्याची डाळ. तर आपल्याला हे डाळी पहिल्यांदा छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. गॅस एकदम मंदच ठेवा ही फोडणी करताना, नाही तर फोडणी जळण्याची शक्यता असते. तर बघा आपल्याला डाळ चांगली भाजली की सुकी मिरची 1 ते 2 सुक्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. तुम्हाला जितपत तिखट हवं असेल तेवढ्या तुम्ही इथे सुक्या मिरच्या ॲड करू शकता. तर बघा इथे मिरची पण छान भाजून घ्यायची आहे फोडणीमध्ये. आता मिरची भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत. तर कढीपत्ता पण बघा चांगला तडतडला, आपली फोडणी छान भाजून झाली की आपल्याला ही जी सर्व फोडणी आहे, आपण जे आता राईस, जो कर्ड राईस आपण कालवून ठेवलेला भात आहे, तर त्याच्यावरती आपल्याला ही चर्र करून आपल्याला ही फोडणी टाकून द्यायची आहे. तर बघा ह्या राईसवरती आपण ही फोडणी टाकून दिलेली आहे. कोथिंबीर चिरायची बारीकशी आणि ह्या सर्व राईसवरती आपल्याला भुरभुरायची आहे कोथिंबीर. तर आपला इथे खाण्यासाठी रेडी आहे कर्ड राईस. चवीला तर अप्रतिम लागतोच आणि हा पचण्यासाठीही खूप चांगला आहे. तर नक्की एकदा करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे मंडळी नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोचवा, जेणेकरून आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचला जाईल. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी मंडळी अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.